बी नेहमीच या टीमची दहशत राहिली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि बघा जाता दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत आणि दोन सामने ऑलरेडी मोठागाव नवापाडा रेग्युलर संघाने जिंकलेले आहेत. मोहम्मद थोडंसं दोन बकेट पाणी खेळपट्टीवर टाकतायत. आज फारसं चांगलं इन्स्ट्रक्शन मोहम्मदचं झालं नाहीये. षट घेऊन सेकंडला ऋतिक, नो सेकंडला केतन मात्रे. 4 ओव्हरची मॅच. एका बाजूला दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान वाकलन आणि वडवली बी, दुसऱ्या बाजूला मीरा रोड कासर वडवली. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच सकाळच्या सत्रात मोठागाव नवापाडा संघाने 2 सामने जिंकले. चोळेगाव गोलेली संघाला सुद्धा त्याने पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये महेश वेलेची चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. चांगलं इन्स्ट्रक्शन जसे किरण पाटील इन्स्ट्रक्शन करण्यासाठी गेले तिथून मॅच टर्न झाली. खरी तर मास्टर माइंडचं काम त्यांनी केलं. आयुब पहिला चेंडू आपण पाहतोय उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. ऋतिकला माघारी परतावं लागेल. शून्यावरती पहिला धक्का लागलाय. दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान वाकलन वडवली बी टीमला. पाटील आलेत. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता कमलेशला. 9 सेकंडला केतन मात्रेत. आयुबला पहिल्या चेंडूची विकेट मिळाली. हा चांगला चेंडू होता आयुब शेखचा. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. एक अष्टपैलू खेळाडूत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आयुबलाही मिळाले. दुसऱ्या बाजूला कमलेशला मॅन ऑफ द मॅच मिळाले. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे डॉट चेंडूची समाप्ती होईल. आतापर्यंत आयुबने 3 चेंडू फेकले. एकही रन्स त्याने खर्च केली नाही आणि ऋतिक पाटीलला त्याने शून्यावरती बाद केले. त्यामुळे थोडंसं अडचणीत दिसतोय दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान वडवली बी वाकलन. आयुब हाही चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एक सिंगल इथे मिळाली. कमलेशचं खातं उघडलं तर खातं उघडलं जातं ते दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान वाकलन वडवली बी टीमचं. चार चेंडू मध्ये एकच रन्स खर्च केले. आयुब शेख हे नाव भरपूर चर्चेत आहे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. मोहम्मद बघा किती वेगाने गेलेत. एकच रन्स मिळाले. असं वाटलं होतं 2 रन्स होतील मात्र मोहम्मदचं कौतुक करेल किती वेगाने धावले ते. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आयुब शेखने. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली आयुबने. हा चांगला चेंडू होता. गोलंदाजी आवडली असती तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजे आयुबसाठी. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावा दिल्यात आणि एक महत्त्वाची विकेट घेतली.
बाळा बोराडे आणि प्रदीप म्हात्रेच्या व्यतिरिक्त कोणी तिथे थांबायचं नाहीये अशा सूचना आल्यात आयोजन समितीच्या वतीने. किरण पटेल आपण थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. निलेश म्हात्रे आपल्याला बोलवत आहेत. ओम आपण यायचंय. आणि दुसरं षटक बघायचं कोण घेऊन येतोय. उदय मांडा 11 शहापूर हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. तालुका हाफ मध्ये 40+ चे खेळाडू. 40+ तालुका हाफ तुम्हाला पाहायला मिळतोय. चला थोडस उठायचे किरण आणि ओम. फक्त तुम्ही उभे राहिले पुन्हा बसले. एक रन तिकडे डिक्लेअर आहे वरती लक्षात घ्या. अमय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अमयचा चेंडू तुम्ही पाहतायत उंच पाठवून दिलाय. लांब लचक षटकार केतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. कॅप्टन अमयचं स्वागत केलं केतन म्हात्रेने. षटकाराने धावसंख्या 8. एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन वडोली बी. 4 षटकांची मॅच आहे. त्यामुळे आयुबचं एक षटक समाप्त झाले. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. त्यामुळे धावा बनवू शकतात या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मोहम्मद जरूर होते. 2 धावा इथे मिळतील केतन म्हात्रेच्या खात्यामध्ये. उभे वेगाने आलेत. दोन्ही धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. मोहम्मदचे प्रयत्न चांगले होते. जे म्हणता येणार नाहीये कारण फटक्यामध्ये तितकी ताकद होती. 10 धावा धापाल कधी लागल्यात. केतन म्हात्रे आपण पाहतोय टेनिस बॉलची सुरुवात त्याची पाहिली. भोपाळमध्ये पहिलं अर्धशतक त्यांनी ठोकले. त्यानंतर अनेक अर्धशतक त्यांनी ठोकले. हा चांगला चेंडू होता. हलकस अपील करण्यात आलेलं आहे. गोलंदाजाने अपील केलं नव्हतं. कौतुक करेल मी गोलंदाज अमयचं कारण त्यालाही माहिती आहे चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. त्यामुळे कॅप्टन अमयने कोणत्या प्रकारचं अपील इथे केलं नाहीये. मात्र इष्टेक्षाचं काम असं अपील करणं. मतलब ऑफिशियल पंच JP पॅनलचे त्यामुळे पुन्हा पठाण सरांवरती कोणत्या प्रकारचा दबाव दिसत नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. धावसंख्या 10. इथे फटका सुंदर आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. केतन म्हात्रेच्या बॅट मधून दुसरा षटकार. ती 16. किरण पाटील यांना माहिती आहे पुढची मॅच याच 2 टीमच्या विरोधात आपल्याला खेळायचं. त्यामुळे जवळून सामना पाहतात. एक्झॅक्ट आपल्याला काय करावं लागेल पुढच्या मॅच मध्ये. कधी क्वार्टर फायनलची मॅच असेल. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच पुन्हा पठाण सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती 17 वरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची मॅच. आयुबचं पहिलं षटक चांगलं होतं. फक्त 2 रन्स त्याच्या षटकात आले होते. मात्र आतापर्यंत अमयने 15 रन्स दिलेत.
त्या 2 षटकार, एक दुहेरी धावा आणि एक वाईट बॉल, अशा एकंदरीत 15 धावा अमयने आतापर्यंत खर्च केल्यात. अमय राईट अँड राऊंड द विकेट. केतनसाठी हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. त्यानंतर हात डोक्यावरती गेलेत केतन मात्रेचे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात आणि अयुब शेखने फक्त 2 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात. जोशी काकांचे कौतुक करेल, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली. इथे फटका सुंदर आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अमयने या षटकात धावा खर्च केल्या 21, धावा झाल्या 23. पहिल्या षटकात धावा होत्या 2, अमयने धावा खर्च केल्या 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वाकलन वडोली बी संघाची धावसंख्या ती 23. लखन आलेत गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये. कासार रोडोलीचे गोलंदाज आहेत. आयुबला तुम्ही पाहिलं, आता लखनला पाहतायत. 23 धावा झाल्यात. 21 धावा अमय कॅप्टन अमयने खर्च केल्यात. आता बघा जे कमलेश, इथे फटका चांगला उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. कमलेश पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. धावा झाल्यात. लखनचं स्वागत षटकाराने केले कमलेश पाटीलने. मागच्या मॅचचा तो हिरो आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. एक रन्स इथे मिळाले. स्वतःवरती नाराज आहे कमलेश. मोठा हिट यायला होता खरं तर, मात्र एक सिंगल मिळाली. धावसंख्या 30 धावा धापळ कधी लागल्या. ज्या संघाने 64 धावा चेस केल्या होत्या खार्डी वर्तकनगर टीमच्या समोर, त्या संघासमोर तुम्हाला जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील आणि आतापर्यंत 30 झाल्यात. अजूनही 30च्या शोधात राहावं लागेल. इथे मात्र चेंडू हवेत आहे. मोहम्मद आहे, त्यामुळे चूक होईल का नाही. यष्टिरक्षक असताना बऱ्याचशा चुका त्याच्याकडनं झाल्या होत्या, मात्र आता चूक होणार नाहीये. केतन मात्रेला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. वर्तकनगर खार्डी टीमचे कॅप्टन. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. फक्त बिमरसाठी एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल, लक्षात घ्या. तर पंचांचं डिसिजन इज अ फायनल डिसिजन. 1 रन्स मिळाले. धावसंख्या 31. पंचांशी वादवत केलं तर 2 रनची पॅनल्टी लागेल. लखन गोलंदाजी मार्कवर.
लेग बाईस. धावसंख्या 32. धाबा धापल कोणती लागलेत. लखन गोलंदाजी मार्कवर. इथे एक सिंगल मिळाली. कमलेशचे प्रयत्न सुरू आहेत. मोठे मोठे फटके येत नाहीये. इथे सिंगल मिळाली. धावसंख्या 33. लखनला पहिल्या चेंडूवरती षटकार लागला होता, मात्र त्यानंतर लखन एक चांगला कमबॅक केलंय. डबल 3. 33 धावा झालेले आहेत. इथे फटका चांगला आहे. शुभम पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. एकोणचाळीस धावा झालेत. चला मॅच सुरू करा लगेच प्लीज. एकोणचाळीस धावा झालेत. 13.00च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत उभारली ती टीम वाकलन वडवली बी. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान या टीमने आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज तोहित. तोहित येतात गोलंदाजी करण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये बघा काय टार्गेट सेट होईल. इथून 11 रन्स आल्या 50 होऊ शकतात. 21 आल्या तर 60 होतील. आता कराव्या लागतील कमलेशला. एकोणचाळीस धावा झालेत. याच खेळपट्टीवर मोठागाव नवापाडा संघाने 46 धावांचं संरक्षण केलं होतं. हे विसरून चालणार नाही. जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल तर धावांचं संरक्षण सुद्धा होईल. पहिला चेंडू थोडासा बाउन्स होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. एकने धावसंख्या पुढे सरकेल ती 40 वरती. हा चेंडू मात्र डॉट तुम्हाला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 40 धावा झालेल्या आहेत. तो गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंडला कमलेश. नो बॉल घोषित करण्यात आले. आयुब थोडेसे नाराज आहेत. 1 बाउन्सची वॉर्निंग ऑलरेडी दिली होती. आता येणारा चेंडू फ्री हिट असेल कमलेश साठी. 41 41 धावा उभारल्यात आतापर्यंत. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान वाकलन वडवली बी टीमने शेवटचं षटक आहे. इथे चेंडू उंच गेलाय. फ्रीटचा बॉल आपण पाहतोय. तिसरी आता पूर्ण होईल का? नाही, वडवली बी आहे ना. 3 चे 4 करतील. 3 धावा पूर्ण आलेत. रस्त्यावरती बघा गाड्या थोड्याशा व्यवस्थित पार्किंग करा प्लीज. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल. रहदारीचा रस्ता आहे त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. तुमचं सहकार्य आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. 3 धावा इथे धावून घेतल्यात आणि हीच तर खासियत आहे वडवली बी टीमची. एका धाव्याचं रूपांतर 2 मध्ये करताय. 2चं 3 मध्ये, 3चं 4 मध्ये. त्याचा फिटनेस सुद्धा तितका चांगला आहे. बघा रिक्षा आहे ती रिमूव्ह करा प्लीज. 44 44.
हा चांगला चेंडू होता. आयुब आता मात्र चांगलं एक्सटेन्शन दाखवत आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा 44 आहेत. दोन मोठे हिट हवेत. मुन्ना पठाण सर काही मागणी करतात. नवीन चेंडूची मागणी करण्यात आलेली आहे. चव्वेचाळीस धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चव्वेचाळीस धावा झाल्यात. मोठागाव नवापाडा टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. जशी मॅच संपेल लगेच टॉस केला जाईल. चव्वेचाळीस धावा झाल्या. शुभमला 2 मोठे हिट मारावे लागतील. कारण समोर त्याच्या संघाने 64 धावा सहज चेस केल्या होत्या. इथे फटका सुंदर आहे शुभमच्या बॅट मधून. मात्र फलंदाज बाद होते. सुंदर झेल टिपला जातोय. नरेंद्रच्या माध्यमातून फलंदाज शुभम पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. चव्वेचाळीस धावा झालेत. जीत भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर बाईक याही खेळाडूने पटकावलेले आहेत. एक 4 व्हीलर कार सुद्धा तुम्ही पाहिली. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. एक रन्स इथे मिळाली जीत भोईरच्या खात्यामध्ये. धावसंख्या 45. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघा इथून टार्गेट काय सेट होते. षटकाराला 51 होतील. 52चं टार्गेट असू शकतं. म्हणजे कमलेशला त्यासाठी षटकार मारावा लागेल. पस्तीस धावा झालेत. 45 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल होता तो उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 50 कंप्लीट. 51 धावा इथे उभारल्यात. टीम दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन वडोली बी संघाने आणि 52 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. तो मीरा रोड कासार वडोली संघाला या 52 धावांचा पाठलाग करतील की त्यापासून त्यांना रोकेल वाकलन वडोली बी संघ. या क्रिकेट आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये. कुणाल दाते सरांकडे तत्पूर्वी डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत.
सारे निवृत्तीबुवा मात्रे चषकामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। महत्वाचा सामना दुसऱ्या फेरीतला जिथे 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 13च्या सरासरीने। टीम मीरा रोड कासार वडवलीला आणि रिक्वायर रन रेट 13 आहे म्हणजेच मॅच मध्ये मजा येईल। यानंतर तिसऱ्या फेरीतला सामना असेल तो आजच्या दिवसातला अंतिम सामना असेल। मोठा गाव नवापाडा या टीमने रेडी राहायचं। या मॅच मधला विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल। चला मॅचला सुरुवात करा। दोन्ही ओपनिंग बॅटर मैदानामध्ये आहेत अमीर दाफेदार आणि अयूब शेख। स्ट्राइकिंग इनला अयूब शेख, नॉन स्ट्राइकिंग इनला अमीर दाफेदार। पहिले षटक कमलेश पाटील टाकताना दिसेल। लेफ्ट आर्म राउंड विकेट। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना दिसेल। टार्गेट 52 पहिला बॉल। पहिलाच बॉल, हा बॉल शोधावा लागेल। जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट लिहा या बॉलचा, कारण हा बॉल हरवलाय। मोठा षटकार। बॉल प्रॉपर टायमिंग, बॅटच्या मधोमध आणि बॉल गायब। पहिल्याच बॉलवर एक मोठा षटकार आणि षटकाराने सुरुवात झाली आहे इनिंगची। फलंदाजीमध्ये अयूब शेख यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये। मी मगाशी देखील या खेळाडूचा उल्लेख केला होता। लांबच लांब षटकार मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि विशेष म्हणजे पुलचा फटका त्याचा पॉवरफुल असतो। त्याचा पॅटर्न वेगळा आहे। गोलीगत फॉर्म मध्ये येतो सध्या। अप्रतिम फलंदाजी त्याची सध्या सुरू आहे असा खेळाडू अयूब, परंतु कमलेश कावा देखील काही कमी नाहीये। पलटवार करावा लागेल कमलेशला। दुसरा बॉल हवेत, टायमिंग प्रॉपर, SQRQ ZQ षटकार। बॉलवर सलग 2 षटकार, एक मोठा षटकार। या बॉलवर मात्र असं वाटलं की मिस टाइम झाला, परंतु ताकदच एवढी होती की त्या ताकदीच्या जोरावर बॉलला बाहेर पाठवलं अयूबने। बॅक टू बॅक 2 षटकार। मॅच मध्ये लक्ष 52, पहिल्या 2 बॉलवर 12, 40 करायचे आता या मॅच मध्ये। अयूब शेख, जोपर्यंत मैदानामध्ये हा सामना सोपा आहे टीम कासार वडवली मीरा रोड साठी। कासार वडवलीचा ब्रँड अयूब कित्येक वर्ष प्रोफेशनल क्रिकेट गाजवलंय। अनेक वेळेला 6 बॉल 6 षटकार देखील त्याने मारलेत। चर्चा असते या खेळाडूची। ठाणे घोडबंदर परिसरामध्ये नेहमी चर्चेमधलं नाव अयूब। पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, दबाव कमलेश्वर।
तिसरा बॉल जास्त आपटलाय आणि आता इथे धाव घ्यायची की नाहीये असा थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये होता अयूब. शेवटी त्याने ती धाव घेतली आहे. व्हाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 14. आमिर दाफेदारकडे स्ट्राइक. आमिर दाफेदार स्ट्रायकिंग एंडला. मागच्या मॅच मध्ये देखील एक चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक त्याने दाखवला होता. आता पाहूया कमलेशच्या विरुद्ध त्याची फलंदाजी कशी रंगेल. पहिलाच बॉल फेस करत असताना अंपायरचा इशारा नो बॉल. 1 पदी ओव्हर. पहिलेच वॉर्निंग देण्यात आली होती. मागचा बॉल ज्यावेळेला टाकला होता अयूबच्या विरुद्ध त्याच्यामुळे हा देखील बाउन्सर आणि अंपायर सांगतात नो बॉल आणि त्याच्यानंतर असेल फ्री हिट. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 15 धावा. पहिले षटक थोडंसं मागलंय दीपक दादा मात्र प्रतिष्ठानसाठी. आणखीन एक धमाका. आणखीन एक पुल. पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल षटकार. त्याला कारण तो बॉल चांगलाच दूर ट्रॅव्हल झाला ज्यावेळेला त्याच्या बॅट मध्ये लागला. विष्णुनगर पोलीस स्टेशन अगदी जवळचं पोलीस स्टेशन. त्याच्या अखत्यारीत हा परिसर येतो आणि तिथे सध्या ती कंप्लेंट लॉन्च झालेली आहे आणि त्यांचं शोध पथक लवकरच येईल. बॉल शोधण्यासाठी हा आमिर दाफेदारने मारलेला फटका होता आणि तो बॉल आलाय. पहिला बॉल तर अजून आलेला नाहीये. आता राऊंड विकेट लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी. साइड चेंज करा काही चेंज करा परंतु रिझल्ट सेम आहे. स्लॉट मध्ये बॉल आहे. इट्स आउट ऑफ द प्लॉट. सिक्सर. आलेले आहेत. स्लोअर 1 बॅक ऑफ द हँड. थोडस कमी गतीने बॉल टाकलाय. सिंगल मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल आणि 2 धावा मिळतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29. लास्ट बॉल. एकोणतीस धावा फलकावर आल्यात. टार्गेट आहे या मॅच मध्ये 52. 52 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये 29 आल्यात. अजून एक बॉल शिल्लक आहे. सलग 2 षटकार अयूबने मारलेत. 2 सलग षटकार मगाशी आमिर दाफेदारने मारलेत. दोन्ही भन्नाट बॅटिंग करतायत. कमी गतीने टाकलेला बॉल होता. बीट केलंय. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम मीरा रोड कासार वडवली 29 बिनबाद. सेकंड ओव्हरचा खेळ. उदेश पाटील बॉलिंग मार्कवर. या टीमचा यंगस्टर. पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट बॉल. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 30. आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 22. 1 पदी ओव्हर ही वॉर्निंग देण्यात आली आहे. सलग 2 षटकार तर मारलेत अयूबने. 18 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. समीकरण एकदम सोपं आहे. यावेळेला बीट केलाय. अयूबला अंपायरचा सिग्नल नो बॉल अँड इट्स अ फ्री हिट.
नो बॉलचा इशारा इथे आला आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. शेवटी नो बॉल देखील बॅटरच्या खात्यामध्ये काउंट होतो. हा बॉल परत टाकावा लागेल. वाईड बॉल, आणखीन फ्री हिट. कायम टीमची धावसंख्या आतापर्यंत 32. धावा करायचे 20. नवापाडा टीमचे कॅप्टन, नवापाडा मोठा गाव, टॉस साठी यायचंय. हा बॉल परत एक वेळा स्क्वेअर लेगला उडवलाय आणि पाहूया पंचांचा इशारा काय येतो याच्यावर. षटकार. 6 धावा. मला वाटतं काही दिवसात त्या साईडला असलेल्या फ्लॅटच्या किमती वाढतील. अशी बॅटिंग सध्या अयुबची सुरू आहे. तिकडे जास्त बॉल चाललेत. यावेळेला बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे. एक धाव मिळेल अयुबच्या खात्यामध्ये आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता जाऊन पोहोचली 39. 39. 14 धावा करायच्यात अजूनही. 13 धावा करायच्यात, माफ करा. 52चं लक्ष्य. 39 झाल्यात. 13 धावांची आवश्यकता. आमिर दाफेदार बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि आता एक धाव इथे मिळताना दिसेल ओव्हर थ्रो मध्ये. 40 धावा, 12ची आवश्यकता. बारा धावा करायचेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 12 रन. मोठा गाव टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी संपर्क साधायचा. नवापाडा मोठा गाव टीमचे कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधा. 12 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल शिल्लक आहेत 15. 15 बॉल मध्ये 12 धावा. हे समीकरण आता या मॅच मध्ये. अयुब साठी हा बॉल चांगल्या टप्प्यावर बीट करून विकेट कीपरच्या हातात डॉट. 14 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. पहिल्याच ओव्हर मध्ये हवा काढली या मॅचची. पहिल्याच ओव्हर मध्ये आक्रमण केलं कमलेशच्या विरुद्ध. आणखीन एक धमाका. इट्स आउट ऑफ द पार्क. 6. फक्त 6 धावा. शकता. आणि हा सामना या षटकाराच्या मदतीने सेकंड ओव्हर मध्येच फिनिश केलाय. टीम कासार वडवली मीरा रोड पुढच्या फेरीमध्ये दाखल आणि सामना होईल आता मोठा गाव नवापाडाच्या विरोधात त्यांचा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. केला कारण 2 एक विकेट घेतली आणि बॅटिंग करत असताना परत 25 धावा केल्या. तर अयुब ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. केलेत बॅटिंग करत असताना 31 नॉट आउट.